नमस्ते. आज आपण जीएसटीच्या एका खूप महत्वाच्या आणि नवीन अपडेटबद्दल बोलणार आहोत. हे अपडेट आहे नियम 14A बद्दल. जीएसटी पोर्टलवर ना एक मस्त नवीन सुविधा आली आहे आणि ही खास करून अशा व्यवसायांसाठी आहे जे आता वाढत आहेत. हा प्रश्न आहे ना, खास त्या सगळ्या बिझनेस ओनर्ससाठी आहे ज्यांनी आपला व्यवसाय सुरू करताना नियम 14A चा पर्याय घेतला होता. पण आता जसजसा बिझनेस वाढतोय तशी काही आव्हानं समोर उभी राहत आहेत. तर मग चला सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा जीएसटीचा नियम 14A नक्की आहे तरी काय. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियम 14A हा ईज ऑफ डुईंग बिझनेसला प्रोत्साहन देण्यासाठी आणला होता. ह्या नियमामुळे काय होतं की नवीन व्यवसायांना फक्त 2-3 तासांत जीएसटी नंबर मिळून जातो. त्यामुळे त्यांना बिझनेस पटकन सुरू करता येतो. पण मग होतं काय, जेव्हा या नियमाखाली सुरू झालेला बिझनेस यशस्वी होतो, मोठा व्हायला लागतो, तेव्हा एक मोठं चॅलेंज समोर उभं राहतं. आणि ते चॅलेंज आहे हा आकडा 50,000 रुपये. म्हणजे बघा, नियम 14A काय सांगतो की एका महिन्यात तुमचा जो B2B सप्लाय आहे, म्हणजे एका बिझनेसकडून दुसऱ्या बिझनेसला होणारा पुरवठा, त्यावरचा आउटपुट टॅक्स 50,000पेक्षा जास्त नको. ही खूप मोठी अट आहे, नाही का? मग विचार करा, जेव्हा बिझनेस वाढतो आणि ही 50,000ची लिमिट क्रॉस होते, तेव्हा त्या बिझनेसला नियम 14A मधून बाहेर पडून नॉर्मल जीएसटी रजिस्ट्रेशनमध्ये यावंच लागतं. आणि खरं सांगायचं तर इथेच खरी डोकेदुखी सुरू व्हायची. पण आता थांबा, या समस्येवर एक एकदम डायरेक्ट उपाय जीएसटी पोर्टलनेच दिला आहे. हो, अगदी बरोबर. आता जीएसटी पोर्टलवर नियम 14A मधून बाहेर पडण्यासाठी म्हणजे विड्रॉ करण्यासाठी एक नवी कोरी सुविधा सुरू झाली आहे आणि अनेक बिझनेसमॅन याची खूप आतुरतेने वाट बघत होते. ओके, मग आता ही सुविधा वापरायची असेल तर काही अटी आहेत. चला बघूया त्या काय आहेत. इथे आहे ना एक महत्वाची अट आहे जी रजिस्ट्रेशनच्या तारखेवर अवलंबून आहे. आता बघा, या टेबलमध्ये एकदम स्पष्ट दिसतंय, जर रजिस्ट्रेशन 1 एप्रिल 2026च्या आधी झालं असेल तर कमीत कमी 3 महिन्यांचे रिटर्न्स भरलेले पाहिजेत. पण जर रजिस्ट्रेशन 1 एप्रिल 2026ला किंवा त्यानंतर झालं असेल तर फक्त एका टॅक्स पिरियडचा रिटर्न भरला तरी चालणार आहे. याशिवाय अजून 2 महत्त्वाच्या अटी आहेत, त्या लक्षात घ्या. पहिली म्हणजे रजिस्ट्रेशन झाल्यापासूनचा एकही रिटर्न पेंडिंग नको. सगळेच्या सगळे रिटर्न्स भरलेलेच पाहिजेत. आणि दुसरी अट, ही सुविधा फक्त आणि फक्त नियम 14A अंतर्गत रजिस्टर झालेल्यांसाठीच आहे. म्हणजे ज्यांचं नॉर्मल रजिस्ट्रेशन आहे त्यांना हा ऑप्शन दिसणार पण नाही. ओके, तर अटी तर कळल्या. आता बघूया की ही प्रोसेस नक्की कशी करायची, एकदम सोप्या स्टेप्समध्ये. ही सगळी प्रोसेस फक्त 3 सिंपल स्टेप्समध्ये विभागलेली आहे. पहिली स्टेप, काढण्यासाठीचा अर्ज भरायचा. दुसरी स्टेप, आपलं ऑथेंटिकेशन म्हणजे प्रमाणीकरण पूर्ण करायचं. आणि तिसरी स्टेप, मंजुरी मिळवायची. बस, इतकं सोपं आहे. आणि हे जे प्रमाणीकरण आहे ना, ज्याला आपण ऑथेंटिकेशन म्हणतो, ते आधार किंवा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशननी पूर्ण होतं. एकदा का हे झालं की मग तुमची ॲप्लिकेशन प्रोसेस पुढे जाते आणि अर्ज मंजूर केला जातो. म्हणजेच एकंदरीत काय, तर या नवीन सुविधेमुळे आता वाढणाऱ्या व्यवसायांसाठी नियम 14A मर्यादेतून बाहेर पडून नॉर्मल रजिस्ट्रेशन घेणं कितीतरी सोपं आणि विनात्रासाचं झालं आहे. तर शेवटी एक प्रश्न नक्कीच मनात येतो की या नवीन सुविधेमुळे जीएसटीचं पालन करणं म्हणजे जे कम्प्लायन्स आहे ते येणाऱ्या काळात बिझनेससाठी अजून किती सोपं होणार आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?